रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढे थोडं खाली घ्या. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिरीषजी बोराळकर असतील, जालिंदरभाऊ शेंडगे असतील, अनिल भैया मकरे असतील, आमचे सर्व युवा मोर्चा असो, महिला आघाडी असो, सगळ्यांनी एकत्र मिळून मागच्या 2 वर्षापासून बूथ लेवलच्या सगळ्या यंत्रणा लावली होती आणि त्यामुळेच आज हे यश सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं आणि 2 वर्षापासून जे केलेलं काम होतं त्याचीच ही पावती आहे की आज आम्हाला एवढी मोठी लीड मिळाली आहे. आणि त्याचमुळेच महायुतीचे उमेदवार माननीय संदीपानजी भुमरे साहेब हे 1.5 लाखाच्या फरकाने आज निवडून येत आहेत. मात्र जालन्यामध्ये जी परिस्थिती आहे ती केंद्रीय मंत्री असताना देखील पराभव आपल्याला स्वीकारावा लागला. तिकडे थोडंसं जातीचं राजकारण झालं आणि त्याच्यामुळे थोडासा आम्हाला पराभव पत्करावा लागला, पण आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न. राज्यात देखील महायुतीचं जे हे आहे स्कोअर तो बऱ्यापैकी कमी राहिला आहे. मी सांगितलं तसं अगोदरच की काही ठिकाणी आम्हाला उमेदवारी घोषित करण्यामध्ये उशीर झाला आणि त्यामुळे जे उमेदवारांना तयारी करायला किंवा जे हे करायला वेळ लागला आणि काही नाराजी, काही ठिकाणचं जे आमचं काही आपसातले मतभेद होते ते मिटवण्याकरता आम्हाला जेवढा वेळ मिळाला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. पण आम्ही यापुढे ती दक्षता घेऊ आणि त्या सुधारणा करून यापुढे असं निवडणुकीत होणार नाही याचा प्रयत्न. विधानसभेला अधिक तयारी करावी लागेल. 100% पूर्ण तयारी. आम्ही जशी लोकसभेला पण तयारी केली होती तशीच तयारी आम्ही विधानसभेला करू. आमचे सगळे पदाधिकारी, आमचे सगळे अध्यक्ष असतील, सगळे सरचिटणीस असतील, सगळी टीम आमची एकत्र काम करते आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही पुन्हा एकदा विधानसभेची बांधणी करू. थँक्यू.